माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालवण्यात येत आहेत। मात्र अद्याप माथेरानमधील 74 हातरिक्षा चालकांसाठी ई-रिक्षा चालवण्याची परवानगी मिळालेली नाही। त्यामुळे हातरिक्षा चालक यांनी माथेरान शहरातील श्रीराम चौक येथे उपोषण सुरू केलंय। माथेरानमध्ये सध्या 20 ई-रिक्षा चालवल्या जात असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हातरिक्षा चालक यांना अमानवी प्रथेतून मुक्त करण्यासाठी ई-रिक्षा चालवण्याचं धोरण न्यायालयाचं आहे। मात्र माथेरान शहरातील 94 हातरिक्षा चालक यांच्यापैकी केवळ 20 हातरिक्षा चालक यांना ई-रिक्षा चालवण्यास परवानगी मिळाल्यात। त्यात माथेरान दस्तुरी नाका ते हुतात्मा स्मारक माथेरान बाजारपेठ या अंतरासाठी प्रतिमाणसी 35 रुपये दर आकारला जात असल्याने 3 ते 4 माणसे ओढणाऱ्या हातरिक्षामध्ये कोणीही पर्यटक बसत नाही। त्यामुळे व्यवसाय होत नसल्याने आणि प्रवासी मिळत नसल्याने शहरात पर्यटकांची ने-आण करण्यासाठी असलेल्या 74 हातरिक्षा चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे माथेरानमधील हातरिक्षा चालक यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला। शहरात सोमवारपासून श्रीराम चौक येथे उपोषण सुरू झालंय। शुभम गायकवाड आणि नागेश कदम हे हातरिक्षा चालक या उपोषणाला बसलेत। ई-रिक्षा यांची संख्या वाढावी आणि पर्यटक तसेच स्थानिक नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी अशी मागणी गेली वर्षभर सुरू आहे। मात्र एप्रिल 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ई-रिक्षाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। सदर अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय। मात्र न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे हातरिक्षा चालक यांना ई-रिक्षा चालवण्याची परवानगी मिळाली नाही। त्यामुळे माथेरानमधील हातरिक्षा चालक यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार श्रीराम चौक येथे उपोषण सुरू झाले असून या उपोषणाला माथेरान शहरातून मोठा प्रतिसाद मिळतोय। शहरातील शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख कुलदीप जाधव तसेच माथेरानमध्ये ई-रिक्षा आणणारे सुनील शिंदे यांच्यासह हातरिक्षा चालक यांचे कुटुंबीय उपोषणाला पाठिंबा देत असून ते त्या ठिकाणी बसून आहेत। माथेरानमध्ये गेले 35-40 वर्ष हात रिक्षा ओढून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हात रिक्षा चालक आज झाले बेरोजगार। माथेरानमध्ये गेले 2-3 वर्षापासून ई रिक्षा चालू झाल्यामुळे हात रिक्षा चालकांच्या हात रिक्षामध्ये कोणी बसत नसल्याने त्यांच्यावर उपासमार झाले आहे। प्रशासनाने हात रिक्षा चालकांची दखल घेऊन 3 महिने झाले तरी सुद्धा अजून त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय दिला जात नाही। प्रशासन हात रिक्षा चालकांना ई रिक्षा देणार आहे का या गोष्टी चिंता त्यांना पडली आहे। आज त्यांच्या हात रिक्षामध्ये धंदा नसल्या कारणामुळे ते आज रस्त्यावर उतरले आहेत आणि उपोषणाला बसले आहेत। प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की लवकर हात रिक्षा चालकांना ई रिक्षा देऊन त्यांचं पुनर्वसन करावं व गोरगरीब लोकांना देखील त्या रिक्षा देऊन त्यांचं पुनर्वसन करावं। Like, comment, share and subscribe.